नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी चैतन्य डोंगरे। मित्रांनो, कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी आपण फिरतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज कव्हर करतो। कोल्हापूरमधले पदार्थ काही वेगळे, क्वालिटी आणि त्याचबरोबर झणझणीत अशा असतात। चिकन असू दे किंवा मटण असू दे, त्याचबरोबर तांबडा पांढरा रस्सा असू दे, तर हा रस्सा किंवा ह्या भाज्या स्पेशल करण्यासाठी एक पदार्थ खूप महत्त्वाचा असतो, ती म्हणजे चटणी। आणि कोल्हापुरी स्पेशल झणझणीत चटणी कशी तयार होते हेच आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया ही कोल्हापूरमधली झणझणीत अशी चटणी कशी तयार होते। संपूर्ण व्हिडिओ बघत राहा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या चटणीसाठी लागणाऱ्या सर्व पदार्थांची क्वांटिटी त्याचबरोबर नावं दिलेली आहेत आणि त्याचबरोबर हा जो मसाला तयार झालाय त्या कांडप जे आहे डंक त्या ठिकाणचा नंबर सुद्धा दिलेला आहे, त्यांना फोन करून तुम्ही माहिती अधिकची घेऊ शकता। चला तर मग सुरुवात करूया। किती किलो आहे हा 5 किलो आहे। 5 किलो मिरच्या 5 किलो प्रमाणे 5 तोडे खडा मसाला घातलेला आहे। खोबरे 1 किलो, धने 1 किलो, तीळ अर्धा किलो, याप्रमाणे मसाला वेलदोडा, लवंग, दालचिनी, नाकेश्वर, तमालपत्री सगळे 5 तोड्याप्रमाणे 5 किलोला मसाला घातलेला आहे। आणि मिरची कुठली आहे? बॅडगी मिरची आहे, लवंगी आहे आणि काश्मीरी लाल मिरची आहे, ती कलरसाठी घातलेली आहे। हो, लवंगी तिखटासाठी वापरली आहे, बॅडगी आणि लवंगी, आणि काश्मीरी कलरसाठी वापरलेली आहे। कोल्हापुरी मसाल्याची चव वेगळीच येते आणि कलरमध्ये पण फरक पडतो, लाल कलर येतो आणि कुठलाही पदार्थ चमचमीत म्हणतात कोल्हापुरी शब्दात, त्याप्रमाणे होत। तर कोल्हापुरी चटणी करताना मिरच्या चांगल्या उन्हात वाळवलेल्या पाहिजेत, त्याचबरोबर सर्व खडे मसाले तेलात भाजून आणायचे आहेत। ही चटणी अगदी लक्षपूर्वक करावी लागते, त्याचं प्रमाण आणि त्याचबरोबर चटणी कुटत असताना कांडपमध्ये ही सारखी ढकलत राहावी लागते। एका झाऱ्याच्या साह्यानं नेहमी ही चटणी वर खाली हलवत राहावी लागते। आता हे बुक्का बारीक केलेलं हे दाखवायचं का? चटणी पूड चाळली जाते, पुन्हा एकदा ती डंकामध्ये घातली जाते। ही प्रक्रिया साधारण 3 वेळा होते आणि त्यानंतर ओला मसाला सुद्धा तयार केला जातो। 2 किलोमीटर चालू करू काय? करा चालू। एक किलो तीळ भाजून, खोबरं 1 किलो भाजून, आलं लसूण कोथिंबीर 5 किलो चटणीला आलं अर्धा किलो, कोथिंबीर 3 पेंड्या, खोबरं 1 किलो,
1 किलो आणखीन हे पूर्णपणे बारीक करून घ्यायचं. ओला मसाला, कांदा 5 किलो चटणीला 2 किलो घालायचा, म्हणजे तळून कमी होतोय तो कांदा. हां, तेल प्रमाणात घालायचं असेल तर घालावं, नाही तर नाही. हां चालेल. हे तेल का घालायचं, हे पूर्णपणे बारीक, एकदम बारीक व्हावं म्हणून तेल घालायचं, एकजीव व्हायचं. कोथिंबीर त्यात घालायची, बारीक कोथिंबीर होईपर्यंत तीळ खोबरं आधी बारीक करायचं, मग कोथिंबीर बारीक करायची, त्यात आलं बारीक करायचं, लसूण पण बारीक करायचं, सगळं स्टेप बाय स्टेप टाकायचं, थोडं टाकायचं. हां, ओला मसाला पूर्णपणे बुक्का तयार झाला की हा ओला मसाला त्यात घालायचा. तेल का घालायचं, बारीक त्याच्यामुळे होतं. खसखस थोडी घालायची याच्यावर. किती वेळ लागते तरी हे व्हायला एक 15 मिनटं होतं. 15 मिनटात होतं. आलं एकदम बारीक चिरून घातलं, लसूण घालायचा 1 किलो. पूर्णपणे बारीक करायचं. साधारण 5 किलो मसाला व्हायला 1 तास लागतो आणि त्यामध्ये ओला मसाला आणि कोरडी चटणी असं दोन्हीचं मिश्रण असतं. ओला मसाला त्याचबरोबर कोरडी चटणी संपूर्ण मिश्रण चांगलंच ढवळून घ्यावं लागतं. आणि पुन्हा एकदा शेवटी डंकात घालून झाल्यानंतर तयार झालेली आहे ही कोल्हापूरची फेमस अशी झणझणीत चटणी. नमस्कार, माझं नाव ईशानी ईश्वर घाटगे. तर आता तुम्हाला समजलं असेल की ही चटणी तयार कशी होते. खरंच कोल्हापूरची चटणी म्हणल्यावर ती जगामध्ये फेमस आहेच आणि ती म्हणजे त्या चवीमुळं. तर तुम्हाला